त्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघा उदले कोण संघ आपण टी शर्ट परिधान सर्व खेळाडूंनी केले नाही आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्याकरिता दाखल झालाय. अर्थातच उदले कोण संघाकडून प्रवीण. व्हेरी फर्स्ट बॉल समोर सनी. यस लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका दादा. पहिला बॉल पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक पॉइंटला डीप मध्ये तैनात आहेत. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. यस डेफिनेटली 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्यात. 2 धावा फलकावरती लगवल्या जातात. आता 2 एप्रिल 2011 अर्थातच कुलचक्रा विरुद्ध जो षटकार लगावला भारतीय संघाचे माजी कर्णधार आदरणीय सन्माननीय महेंद्रसिंग धोनी सर आणि त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्वप्न परिपूर्ण होताना पाहायला मिळालं. वर्ल्ड कप हासिल करण्याचं. खोलातला चेंडू अगदी सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्रिकेटचा पटला आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं असं म्हटलं जातं अगदी ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं ती जर्सी आपण परिधान करतोय आणि त्या जर्सीवरती त्या छातीवरती पहिली माती झाडा. कारण ते नाव असतं आपल्या गावाचं. ते नाव असतं आपल्या संघाचं. कारण आपला गावकरी आपला संघ ज्यावेळेस विजयाच्या समेत जातो ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस तो आपल्याला उचलून खांद्यावरती मिरवत असतो. म्हणून आपला गावकरी काय खातो काय नाही खात त्याचं त्याला माहिती. म्हणून आपल्या गावकऱ्यासाठी आपणच विराट आपणच कोहली हा टॅग लाईन मैदानाच्या आतमध्ये मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतराल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या गावाची छाती जी फुलून येते ना ती वेगळीच खेळण्याची मजा असते. यावेळेस हलक्यातनं फक्त स्टिअर केलाय. अगदी यावेळेस मात्र हलक्यातनं फक्त स्टिअर करत असताना गॅप आहे खूप मोठा. नाही धाव संख्येला तोटा. हंपस सिग्नल वेलकम फो 4 चौकार. चौकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या आता जाऊन पोहोचते आहे. 4 या अंकावरती पाहायला मिळते. 7 धावा फलकावरती लगवल्या जातात. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळतं. पहिलं षटक मार्गास्त आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजांना पाहतोय प्रवीण आणि त्याच्या यावेळेस चोरकस प्रहार. सनी आडवा बाटनं अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न परंतु सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ अगदी जमिनीलगतचा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धावची सांगता पाहायला मिळते. घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. स्पर्धा जर आपण पाहिली तर अखिल संदेरी क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं संदेरी चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर आलाय. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. थ्रो डेंजरकडे आहे. अगदी रनिंग विकेट पाहिली ना तर लास्ट जबाब राहिली आहे. हे 2 खेळाडू सातत्याने चर्चेचा विषय राहिले आहे आणि चर्चेचा विषय याच्यासाठी राहिल्यात किंबहुना या खेळाडूंची जास्तीची चर्चा याच्यासाठी होते की ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये थांबतात ना त्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये धाव संख्येचा वर्षाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. यस सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं तुमच्या जोपर्यंत बॅटला बॉल आहे तोपर्यंत तुम्हाला दुनिया विचारते आहे. जिसके बल्ले पर बॉल है उसको दुनिया भर के कॉल है. कारण एखादा खेळाडूचं ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरणं आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटला बॉल न स्पर्श होणं अगदी शोकांकिका आहे. त्या खेळाडूला सातत्यानं घरी बसणं ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतराल ना त्या वेळेस या क्रिकेटचा सन्मान करा. त्या वेळेस प्रामाणिक क्रिकेट खेळा आणि क्रिकेटला जपा आणि आपल्या गावाचं नाव करा. हे ग्रामीण खेळाडू करतायत यात मात्र शंका नाही आहे. प्रत्येक ग्रामीण खेळाडू आपल्या गावासाठी खेळतोय. यावेळेस अगदी
पंच तटस्थ भूमिकेमध्ये पंचाचा निर्णय येणं अजूनही शेष आहे. मृत चेंडू देठ चेंडू घोषित केला गेला. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू इवल्याशा खांद्यावर अपक्षांचं ओझ. इथं कोण नाही येणार आहे, तुला करायचं आहे तुझं. आडवा बाटनं अक्रॉस द लाईन अगदी मिड विकेटला क्लिअर करत असताना पहिला दर्जेदार षटकार. मी म्हटलं पॉवर हाऊस ऑफ खारगाव माझ्याकडं का पाहिलं जातं, पॉवर हाऊस म्हणून मला का म्हटलं जातं. अनेकदा प्रश्न विचारले जातात क्रिकेटच्या पटलावरती, गोलंदाज जरी असेल तुमच्याकडे कोणतंही भारी, परंतु त्यावरती प्रत्येक बॉल सीमारेषा धाडणं हा माझाच निर्धार असेल मैदानाच्या आतमध्ये भारी. कारण मोठ्या सनीचा खेळाडू आहे, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू जर लयमध्ये जो सापडला ना तर अनेक विक्रम मोडीस काढणारा खेळाडू आहे. याच्याकडे मोठ्या फटक्यांसाठी अनेकदा पाहिलं जातं, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. कारण ह्या खेळाडूचे एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेस मात्र फक्त आपल्या गावासाठी खेळत असतो. पहिला षटकार आलाय, पहिला आघात आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील वेगवान किंबहुना कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. गोलंदाज देखील सांगतो एक तेरी तो एक मेरी. या क्रिकेटच्या पटलावरती असं एक वाक्य म्हटलं जातं की एक तरफ धूप है एक तरफ छाया है, एक तरफ धूप है एक तरफ छाया, यही तो क्रिकेट की मोह माया आहे. अर्थातच एक डाव तुझा एक डाव माझा आहे. टिटपोट जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा. यावेळेस देखील जाऊ दिलाय वाईड यॉर्कर अगदी यशाकडे वाटचाल करतोय. निर्धावची सांगता पाहायला मिळतात. पहा, एक आक्रमक आलाय आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. ही क्रिकेटची परिभाषा आहे, हा क्रिकेटचं समीकरण आहे, हा क्रिकेटचं सूत्र आहे. पुढचा बॉल यावेळेस आईस खेळलाय, बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, तो बनेल दर्शक. 13 का फुल 17 का माला, झुकेगा नाही बुरी नजर वाला ठोक डीजे वाला. डीजे नाहीये परंतु खऱ्या अर्थानं मनोबल, अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही काळाची गरज आहे. कारण याच्या बॅटला स्पर्श होणारा प्रत्येक चेंडू, कारण मैदान हाफ आहे आणि हाफ ग्राउंड असल्याच्या कारण ही मुभा फलंदाजाला सातत्यानं मिळते. आपण आता दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आहे. षटकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 21 धावा. समीर दुसऱ्या स्पेल मध्ये आहे. समीरला आपण इन ॲक्शन पाहतोय, जे की गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने रवाना होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं प्रयत्न करतायत, प्रयत्न परतील अपुरे. आणि ह्या पॅरेसच्या बॅट मधून आणखीन एक निघालाय सलगचा दुसरा 4 चौकार. आता पॅरेस साठी एकच म्हणेन, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, आणि अडवू शकेल मजला कोणी अशी एकही भिंत नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्रिकेटचा जो मेरिट आहे, प्रत्येक बॉल वरती मेरिट मध्ये खेळतोय. यावेळेस देखील ऑन द अप खेळलाय, जोरकस प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत, पाहतच राहतील. आणि पाहत असताना आणखीन एक दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, या आता शानदार 4. चौकार आलाय, तुझं पंख दिलं देवानं घे सामर्थ्यानं, दरी डोंगर हिरवे रान जा ओलांडून या सारे. आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेचं नाव
पॅरिस आहे. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 29 धाबा फलकावरती लगावल्या आहेत. एक मोठी जम्याची बाब, अजूनही खारगाव संघाचा एकही विकेट गमावलेला नाही आहे. कारण मी मागाशी देखील म्हटलं, क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. या क्रिकेटच्या पटलावरती अनेक विक्रम रचण्यासाठी क्रिकेट खेळलं जातं आणि अनेक विक्रम मोडण्यासाठी हा क्रिकेटचा थरार खेळला जातो. कारण माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ, ज्या प्रकारे आपण अगदी राजकारणामध्ये म्हटलं जातं ना, एक मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि ह्या क्रिकेटच्या पटलावरती एका रनाला फार महत्त्व दिलं जातं. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज विपुल. पहिला बॉल अगदी शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता विपुलला आणि यस पंच दोन या समांतर करताय. धाव मिळते आव्हान. तर आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारतीये. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचती आहे. 30 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. यस, या स्पर्धेकरिता बैलगाडा क्षेत्रातील आणि नमन विभागातील एक लोकप्रिय आपला मित्र अगदी खऱ्या अर्थानं रोहित हा देखील या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाला. या स्पर्धेचा एक घटक बनलाय, त्याचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या आपण चला, विपुल शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता दाखल झालेत. विपुलला आपण पाहतोय अगदी स्लॉगवर हाताळण्याकरिता दाखल झालेत. हाणामारीचा षटक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहिलं जातं, अर्थातच शेवटचं षटक. पुढचा बॉल यावेळेस जाऊ दिलाय. यस, पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहे. दोन्ही हात समांतर करतात. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारती. आता रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 32 धावा या अंकांवरती. 32 अगदी 32 धावा फलकावरती आफ्टर 2 ओव्हर्स इनकम्प्लीट. चोरकस प्रहार. ज्या प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर करण्यात आला, त्या प्रचंड वेगानं बॅटचा फ्लो अगदी जर आपण पाहिलं ना तर पॅरिसनं खोलला. परंतु अपयशाची थाप पाठीवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता आपण विपुलला पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाबा रचित होती आहे आणि एकेरीच्या सहाय्याने रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 33 या अंकांवरती. चला, विवुले आणि यानंतर होणारा सामना विवलेकोंड आणि सव्वाने संघ. विवलेकोंड आणि सव्वाने संघ आपण या इनिंग ब्रेकमध्ये लगेचच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यावेळेस स्ट्राईक हवी आहे. भाग मिल्का. विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. सनील डीप पार्ट्स गॉन. आणि यानंतर दुसरा सामना आपण खेळणार आहोत पहिल्या गटातील, अर्थातच 2 षटकांचा असेल. चला, पहिला सामना विवलेकोंड आणि सवाने या 2 संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला, नाणेफेकीचा कॉल इनिंग ब्रेकमध्ये लगेचच यायचा आहे. दोन्ही संघांना आवाज येत असेल तर प्लीज सहकार्य करा. मी लक्ष वेधतोय विवलेकोंड आणि सवाने. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखीन एक अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक. यावेळेस लो पुलटा चेंडू आडवा बॅटनं फील्ड में लगे तो उससे धक्का कहते हैं और गेंद हवा के साथ जाए तो उसके छक्का कहते हैं. 6 धावा आल्यात. अगदी मी म्हटलंय ना की पॅरेसच्या ज्यावेळेस मोह आवरता येत नाहीये त्यावेळेस त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येतात. आणखीन एक आमच्या तालुक्यातील तळा विभागातील आमचे बंधुतुल्य अर्थातच संजय नाडकर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. धन्यवाद. आपण देखील या. क्रिकेटचे वेडे आहेत आणि मी मागाशी देखील म्हटलं की एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांना नेला. एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांना नेला. तो सरणावरती उठून म्हणाला, दादा स्कोअर काय झाला.
अगदी क्रिकेट प्रचंड वेळ असणारे हे क्रिकेट प्रेमी आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील पॅरिसला स्ट्राईक हवी आहे. पॅरिसच्या बॅट बोलू लागले आहे आणि सातत्याने विकेट सॅक्रिफाईस करावे लागते दुसऱ्या खेळाडूंना. आणखीन एक फलंदाज डिपार्ट्स होतोय गॉन. 3.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. शेवटचा चेंडू येणं शेष आहे आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. 41 धावा फलकावरती लगावल्या जातात. आतापर्यंतचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक गाठणारा स्कोर या स्कोर कार्डवरती लगावला जातोय. शेवटचा बॉल विपुल निघालेत. यावेळी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. पॅरिस फक्त पाहतच राहिले आणि पाहत असताना चेंडूनं डायरेक्ट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धावची सांगता आणि 3 षटकांचा खेळ पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. 41 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि 42 धावांचा पाठलाग करायचा. येणारे 18 चेंडू 42 धावा. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्या समोर येऊ तुर्तात. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. हॅलो हॅलो, विहुले संघाने कृपया करून टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना 2 षटकांचा खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. हॅलो हॅलो चेक. चला 3 धावा ऍड केल्या जातील. अर्थातच जे आपण टी शर्ट परिधान केलं होतं आणि हा स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. विविध एकूण संघ आपल्याला 3 धावांची पॅनल्टी लगावली गेली आहे आणि 3 धावा अगदी खारगाव संघांमध्ये ऍड केल्या जातात. टोटल आपल्याला पाहायला मिळते टार्गेट केला जातोय अर्थातच 45 धावसंख्येचा. 45 धावांचा टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू आहेत 45. चला विवलेकोण संघ या आपण. विवलेकोण संघ येस, विवलेकोण टॉसविन जो निर्णय निवडलाय तो निर्णय लगेचच मैदानाच्या आतमध्ये वितरायचा आहे. मित्रांनो, ग्रामीण विभागातील खेळाडू होणं ही सुद्धा एक कमी गोष्ट नाही आहे. म्हणून आपण सातत्यानं म्हणतो ना की लाखो अरमानों को झला कर हमने ये शौक पाले, कोई पूछे तो बता देना की सारे पगले क्रिकेट के दीवाने. आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून केलंय. जरी सुद्धा एकदा हरलो, दोनदा हरलो, तीनदा हरलो, 4 वेळा हरलो, 100 वेळा हरलो, परंतु 101 वेळा प्रयत्न करतील हेच आहेत आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडू. अगदी ग्रामीण विभागातील खेळाडू एक संघ असतात, एका गावातील असतात आणि गावातील येत असताना खऱ्या अर्थानं टी शर्ट्स आपल्या गावाच्या नावाचा परिधान करतो ना, का कुणास ठाऊक
ती एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असते आणि ती ऊर्जा सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवावी लागते आणि ती ऊर्जा प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू दाखवताना पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेची चर्चा होईल यातील मात्र शंका नाही आहे आणि चर्चा प्रत्येकाची रंगणार यातील मात्र देखील शंका नाही आहे, कारण या चषकावरती सुवर्ण अक्षरानं कोणाचं नाव कोरलं जाणार त्याची देखील चर्चा रंगणार आहे. कारण प्रत्येकाला वाटतंय मला बेस्ट बॉलर बनायचं आहे, प्रत्येकाला वाटतंय मला बेस्ट बॅट्समन बनायचं आहे, तर प्रत्येकाला वाटतंय की मला मालिकावीर हा किताब बसवायचा आहे, परंतु सहजी मिळणार नाही आहे मित्रांनो. तुम्हाला प्रयत्नांचा परिश्रम केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळणार नाही आहे आणि ते प्रयत्नांचा परिश्रम करणारे हे ग्रामीण खेळाडू आहेत आणि ग्रामीणमधून जे व्यावसायिक दर्जाचे खेळ खेळतात ना त्या मित्रांनो खेळाडूनं इतका प्रचंड कष्ट केलेला असतो त्याला जाऊन विचारा आणि त्यानंतर ह्या क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. पहिला डाव पहिला पण आता 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी. एक बाजूला आपण प्रवीण आणि त्याच्या साथीनं समीर. यस, पहिलं षटक टलण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सुशांत. व्हेरी फास्ट बॉल, पहिलाच बॉल, अगदी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डिरेक्ट हिट झाला असतं तर वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं असतं, परंतु जर तरला प्राधान्य दिलं जात नाही आहे क्रिकेटच्या पटलावरती असं सातत्यानं म्हटलं जातं. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या रायडर मध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. जरी गोलंदाज तुमच्याकडे असतील कितीही महान, परंतु प्रत्येक बॉल वरती षटकार मारणं हाच आमचा निर्धार आणि ठोकलाय दर्जेदार षटकार. सहा धाबा आलेत, कारण मलाही जिंकायचे आहे, मलाही माझ्या गावाचं नाव. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ प्रयत्नांचा परिश्रम करतायत, दोन्ही संघ प्रार्थना करतायत, दोन्ही संघानं देव पाण्यात ठेवल्यात, परंतु देव पाण्यात ठेवल्या असताना प्रार्थना कोणाची निर्धारित असणार आहे यावरती देखील लक्ष असणार आहे. कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला खेळायचं आहे आणि प्रत्येकाला या करंट टाकावरती गावाचं नाव कोरायचं आहे. कारण 16 संघ आहे, 16 संघ जिंकण्यासाठी आले आहेत मित्रांनो आणि 16 संघ प्रत्येक आपल्या गावाचं नाव करण्यासाठी आले आहेत. मग तो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. कारण आपण एक धाव न निघताना देखील पाहिली आणि एक धाव निघताना देखील आपण पाहिली आहे. कारण आपण नुकतीच रायगड प्रीमियर लीग पाहिली. त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये एनडी वॉरियर्स अलिबाग हा संघ आपण पाहिला ना, त्या संघांमध्ये ना 6 चेंडूमध्ये 1 धाव डिपेंड्स करत असताना अजय पाटील या गोलंदाजानं जो कारनामा केलाय ना मित्रांनो, अगदी कौतुकास्पद राहिला आहे. आणि टेनिस विश्वातील खूप मोठं नाव बुम बुम माट्या अगदी नॉन स्ट्रायकिंगकडे राहिला आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघताना आपण पाहिली आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कारण इतकं हलकं आणि सोपं घेणं हा क्रिकेट नाही आहे. समोर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला चेस करत असताना पाहायला मिळाले. आणि गोलंदाज जर आपण पाहिला ना तर मात्र सुशांत कमबॅक करणं देखील तितकंच सांगतो आहे, कारण अपकमिंग आहे, यंग आहे. या खारगाव संघांमध्ये अनेक यंग खेळाडू आहेत, कारण सातत्यानं त्यांना नामी संधी दिली जाते. त्यातील एक सुशांत आहेत, सनी असतील, अनेक मग हे सचिन दादा यांच्या तालमीमध्ये असणारे खेळाडू आहेत. यावेळी स्लोअर फुल टॉस चेंडू आडवा बॅटनं अक्रॉस द लाईन खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, पाहतच राहील, दर्शक बनेल, दर्शनीय स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. दादा या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे. ऑन फील्ड डिसिजन दादा आहे.
हॅलो चेक दादा, अतिरिक्त खेळाडू येऊ नका देऊ, अतिरिक्त खेळाडू येऊ देऊ नका. उदले कोण संघ अतिरिक्त खेळाडू येऊ देऊ नका. उदले कोण संघ अतिरिक्त खेळाडू येऊ देऊ नका. हंपर डिसिजन अंतिम राहील. ऑन फील्ड डिसिजन दिला जाईल. रिव्ह्यू नाही आहे स्पर्धेमध्ये आणि 30 सलकर देखील नाही आहे. म्हणजेच काय तर पॉवर प्लेचा षटक देखील नाही आहे. म्हणून जी जबाबदारी आहे ती आयोजक घेतील. चला हंपस आपण सामना चालू करा. चला हंपस. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. बॅटचे इनसाइड एज आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करे. सीमा पार आणखी निघालाय. या सेट करण्यानंतर दुसरा चौकार. अठरा धावा फलकावरती लगावल्या जातात. 18 आकडा जर आपण पाहिला तर स्मृती मंदना जन्मतारीख देखील आहे त्यामुळे ती तिच्या खास बनते. हा आकडा तिचा नशिबात येईल असे वाटले. विशेष म्हणजेच काय तर 18 आकडा क्रिकेट हा सर्वातील मोठा स्टारपैकी एक असलेल्या विराट कोहलीचा जर्सी नंबर राहिला आहे आणि स्मृतीसाठी एक कोहलीसारखा जर्सी नंबर शेअर करणं हा एक सन्मान आहे आणि प्रेरणादायक आकार देखील आहे. आता मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन अनदर बिग हिट. 6 आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर मलाही जिंकायचं आहे. मलाही या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं आहे आणि मलाही माझ्या गावाचं नाव ठेवायचं आहे. 24 धावा 24. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सपाटून मार खाल्ला या गोलंदाजानं. अर्थातच मारा कम घसीटा जादा. 6 चेंडूमध्ये 24 धावा मैदानाच्या आतमध्ये. खारगाव संघाचा एक उभरता खेळाडू सुशांत ज्याच्यावरती मात्र आक्रमण. समोर जर आपण पाहिलं तर प्रवीण अक्षरच्या धाडला आणि प्रवीण धाडला नाही फक्त परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी अर्ध काम केलं या खेळाडूनं. असं सातत्यानं म्हटलं जातं मित्रांनो. हा बिगिनिंग इज डन. कारण अर्ध काम ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतं त्यावेळेस पुढचं काम परिपूर्ण करणं अगदी सोपं राहतं.
ते काम प्रवीणनं केलंय आणि ते काम प्रवीणनं आपल्या संघासाठी अगदी पहिल्या षटकामध्ये आक्रमकतेचा आविष्कार दाखवलाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दाखल झाला. सरळ समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. यावेळेस आडवा बाटणं क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, टिपला असेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. बिग विकेट, प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर. समीरला जावं लागेल माघारी. च्या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो खेळाडू समीर, तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. नव्यानं फलंदाज न्यू इंडिकेट, नवीन उमेदवार दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला दिनेश घाई करा. चला मित्रांनो घाई करा, वेळेला महत्व द्या. वेळ फार महत्वाची आहे, कारण मी मगाशी देखील म्हटलं, सकाळी देखील म्हटलं, कारण सकाळचा वर्तमानपत्र जो आपण 4 रुपयाला विकत घेतला जातो ना, तोच वर्तमानपत्र संध्याकाळच्या 4 वाजता 4 रुपये किलोने विकला जातो आणि किलोला फार क्वांटिटी असते मित्रांनो. म्हणून वेळेला फार महत्व द्या, कारण ज्या वेळेस यशाकडे वाटचाल करण्यासाठी जी वेळ येते, मग आयुष्य असेल, स्वतःचं संघटन असेल, अगदी कोणताही प्रसंग असेल, वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. कारण तुम्ही वेळ ज्या ज्या वेळेस घ्याल त्या त्या वेळेस पॅनलाइजला सामोरं जाल. यावेळेस समोर क्षेत्ररक्षक वेगानं धावतात बॉलच्या पाठीमागे. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळताना पाहायला मिळाला. ट्वेंटी 25 धाबा फलकावरती लगवल्या जात आहेत. समोर दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत. एक बाजूला माणगाव तालुक्यातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मसला तालुक्यातील संघ आहे. दादा संघ आहेत आणि दादा संघ एकमेकांसमोर लढतायत, भिडतायत आणि एकमेकांसमोर आपल्या गावाचं अस्तित्व टिकवण्याचं काम करतायत. यावेळेस आडवा बाटणं अगदी आपल्या पट्ट्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच आणि कार्यक्रम करणारा हा आकाशाला गवस निघालणारा अद्भुत अविश्वसनीय षटकार. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण है तो सब मुमकिन है, कारण संपूर्ण जबाबदारी त्यानं उचलली आहे. आतापर्यंत काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये, आक्रमकतेचा आविष्कार मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं दाखवताना पाहायला मिळतात. नाव प्रवीण आहे आणि प्रवीणला साजेशी कामगिरी सातत्यानं करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर प्रवीण यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अखेरकार ज्या विकेटच्या शोधात आहे ती विकेट मिळवली आहे अनिकेतनं आणि फलंदाज डीपार्ट्स. अगदी प्रवीणची अगदी खेळी आवडली असेल ना मित्रांनो, तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 30 धावांचं योगदान दिलंय प्रवीणनं, 30 धावा खेळला. आणि संघासाठी लढलाय. 45 धावसंख्येचा उच्चांक आहे आणि वैयक्तिक 30 धावा खेळणारा आक्रमकतेचा फलंदाज प्रवीण राहिलाय. अजूनही समीकरण इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. यावेळेस इनसाइड आउट खेळला क्लासिकल अंदाजामध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय आणि काय घडलंय पहा. अगदी झेल सोडला आणि त्यानंतर संजीवनी देणारा हा कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा आणि विजयाचा शंकणात मुकणारा चौकार आलाय. आता कॅच सोडली आहे का मास सोडली आहे मित्रांनो, एखादा आंबा आंब्यावरून पडावा आणि पडावा तर हाताच्या बाहेर पडावा असं चित्र समीकरण पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगानं आता चौकार. यावेळेस स्लोवर चेंडू हाताळलाय. स्लोवर चेंडू हाताळत असताना अगदी यष्टी रक्षक आहेत पॅरिस शेल्के यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव. उत्तनवरून आले वाटतं, उत्तनवरून आले. कोण आलाय उत्तनवरून? बाहुबली काय ती सुरवीरची बॅट कुठे हरवली बघा मित्रांनो. एक बॅट हरवली आहे, पिंक कलरची बॅग असेल, शूरवीरचा ब्रँड आहे.
शूरवीरची बॅट जर कोणाला भेटली असेल तर द्या. एक पिंक कलरची बॅट आहे. अगदी उत्तनवरून खेळाडू आले आहेत, त्यांची बॅट हरवली आहे मित्रांनो. त्यांची बॅट जर कोणाला भेटली असेल, कोणी घेतली असेल पाहण्यासाठी तर द्या. चला शेवटचं आणि स्लॉगर हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वेदांत मैदानाच्या आतमध्ये. हा देखील यंग आहे. हा देखील अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. येणारे समीकरण इक्वेशन जर आपण पाहिलं तर मात्र 6 चेंडू आहेत आणि 10 धावा आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. ओ चाय क्या उसमें उबाल नहीं होता, ओ मॅच क्या जिसके बवाल नहीं होता. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आहेत आणि 10 धावा आहेत. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू. अगदी आपण जर पाहिलं तर मात्र सटीक यॉर्कर हाताळण्याचा कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाला. तिन्ही गोलंदाज जर आपण पाहिले तर तिन्ही नवे आहेत. पहिल्या गोलंदाजानं सपाटून मार खाल्लाय, त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजानं कमबॅक दर्शवला आणि त्यानंतर तिसऱ्या स्पेलमध्ये आपण वेदांतला पाहतोय. यावेळी स्लोवा पुलटा चेंडू आडवा. बाटना क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला डीप मध्ये तैनात. जिथे मात्र चेंडूला चेस केल्या. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल. 4 चेंडू आणि 8 धावा हे इक्वेशन हे समीकरण आहे. यावेळेस देखील लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22. अगर भटक जाएंगे लेंथ और लाइन से तो पडेंगे फटके. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व दिलं जात आहे मित्रांनो. कारण येणाऱ्या समीकरण जर इक्वेशन आपण पाहिला तर चेंडू फार कमी आहेत. प्रचंड वेगानं समन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धावची सांगता पाहायला मिळते. कमबॅक सातत्यानं. एक तेरी तो एक मेरी, एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोह माया है. एक तुझं तर एक माझं, हे सातत्यानं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्षेत्र यावेळी समोर क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या वाघाचं आहे वजन. आणि धावा मिळतात. 4 चौकार. आता समीकरण मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना हवा हवा वाटणारा सामना आता पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू आहेत 2 आणि विजयाकरिता 1 धावेची गरज आहे. माफी असावी तमा. येणारे 2 चेंडू आहेत आणि 3 धावा. येणारे 2 चेंडू आणि 3 धावा आहेत. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. यावेळेस आउटसाइड एजच्या थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जिथे मात्र 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत. धाव संख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचली आहे 43. आता विजयाकरिता 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा. मॅच ऑन. गेम ऑन. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता दोन्ही संघ, दोन्हीही खेळाडूचा संघ आता प्रत्येक जण एकच म्हणत असेल. कारण 1 चेंडू आणि 2 आणि जिंकणार कोण. आता प्रत्येकाच्या आईचा आलाय फोन. या चषकावरती नाव कोरणार कोण. आता विजयाकरिता पहा 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. मॅच ऑन आहे. 1 चेंडू 2 धावा आहेत. खारगाव की उदलेकोंड, उदलेकोंड की खारगाव, ह्या 2 सुरू आहे. समोर
ऑन दी अप खेळला क्षेत्ररक्षक वेगानं आला एक धाव झाली आहे दुसऱ्या धावीसाठी पलटले पॅरेस कडे थ्रो आहे आणि थ्रो डेंजिनिट कडे आहे आणि विकेटचं होत आहे पतन फलंदाज बाद सामना जिंकलाय सामना फिनिश खारगाव संघ खारगावचा चित्ता मला असंच म्हटलं जात नाहीये माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे माझ्याकडे प्रचंड क्रिकेटचा भरणा आहे आणि याच्यासाठी या नयन दादाला खारगावचा चित्ता म्हटलं जातं विनाकारण क्रिकेटच्या पटलावरती कोणालाही उपमा दिली जात नाही मित्रांनो